हे एकदा होताना दिसलं तर यायचं बंद होतं. मी अनेकदा माझ्या भाषणामधनं अनेकदा ही गोष्ट सांगितलेली आहे की 4 प्रकारच्या जमिनी असतात. एक असते केंद्र सरकारची, एक असते राज्य सरकारची, एक असते महानगरपालिकेची आणि एक असते खाजगी. बरोबर. केंद्र सरकारच्या जमिनीवरती झोपडपट्ट्या होतात किंवा अनधिकृत बांधकामं होतात, राज्य सरकारच्या होतात, महानगरपालिकेच्या होतात, खाजगी नाही होत, कारण त्याला आईबाप असतो. जर समजा आपण गोदरेजची जागा आपण बघितली, गेले अनेक वर्ष ती जागा तशीच्या तशी आहे, कारण त्याला आईबाप आहे. मला असं वाटतं राज्य सरकारने या गोष्टींचा विचार केला पाहिजे की आपल्या ज्या जागा आहेत यांच्यावरती ह्या सगळ्या गोष्टी अनधिकृत बांधकामं का होत आहेत. माझं ह्याच्याही पलीकडे पुढे जाऊन असं माझं म्हणणं आहे की काही विषय हे मला असं वाटतं सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन या गोष्टींचा विचार पण करणं गरजेचं आहे. तो करतोय का हा करतोय आणि हा करतोय का तो करतोय, मी थोडंसं स्वप्नातली गोष्ट बोलतोय, पण मला असं वाटतं की एकूण राज्याचा विचार करता येतो एकूण राज्याचा विचार करता मला असं वाटतं ह्या जमीन ह्या गोष्टींचा विचार करणं खूप गरजेचं आहे. कसं आहे, शेवटी ही माणसं बाहेरून जरी आतमध्ये आली तरी जमिनीवरती राहणार आहेत ना. या जमिनीचा जर विचार नीट केला सरकारने तर मला असं वाटतं कुठे राहतील, समुद्रात. आणि ह्या सगळ्या गोष्टी पोलिसांना नीट माहिती आहेत. याच्यावरती जर समजा कारवाई, आता तुमचा जो प्रश्न होता भोंग्यांचा, बरोबर आहे, मी ज्या वेळेला ती गोष्ट बोललो त्याच्यात भोंगे बंद झाले होते. जर राज्य सरकारने त्यावेळेला जर साथ दिली असती तर ते कायमचे बंद झाले असते. पण ते बंद करण्याच्या ऐवजी माझ्या महाराष्ट्र सैनिकांवरती 17,000 जणांवरती केसेस टाकले. आता ह्या सगळ्या परिस्थितीमधनं परत ते सगळे सुरू झाले. संध्याकाळच्या सकाळपासूनच्या कॉन्सर्ट ज्या सुरू होतात त्यांच्या, त्या आता जोरात सुरू झाल्या. आणि मला अनेक मुसलमान असे मला माहिती आहेत जे परिचयाचे आहेत की त्यांचं म्हणणं आहे की हे लाऊडस्पीकर बंद झाले पाहिजेत. असं कुठेही धर्मामध्ये दिलेलं नाहीये लाऊडस्पीकर वाजवायचे. म्हणजे आज जर समजा आपण बघितलं, ज्यावेळेला मी ज्यावेळेला ह्याच्या विरोधात आवाज ज्यावेळेला उठवला त्याच्यानंतर जेव्हा हे सगळं आंदोलन सुरू झालं, युपीमध्ये बंद झाले हो. मग महाराष्ट्रात खाणं बंद होत. लाऊडस्पीकर तुमच्या उत्सवाच्या दिवशी आपण समजू शकतो, तो कोणाचा उत्सव समजा असेल, उद्या आपला गणपती असेल, उद्या त्यांचं काही असेल, एक 10-12 दिवसाचं आपण समजू शकतो सगळ्यांच्याच धर्माचं. 365 दिवस 24 तास तुम्ही ही गोष्ट चालवायची, ही कुठची पद्धत झाली धर्माची. आणि मला एक अजूनपर्यंत गोष्ट कळली नाही. आता तुम्ही आपण आपल्या सगळ्या घरांमध्ये देवारा असतो, बरोबर. आपण घरामध्ये घरातनं निघताना आपण देवारासमोर जातो, नमस्कार करतो, पूजा काहीतरी करतो आणि बाहेर निघतो, बरोबर. आपण सगळे पूजा करायला रस्त्यावरती येतो, नाही नमाज पडायला कशाला रस्त्यावरती येतात. घरात पडा तुम्हाला काय प्रार्थना पडायची ती. हे नुसतं नमाज पडणं नाहीये, ह्याच्या मागून ताकद दाखवणं पण आहे. मला असं वाटतं की राज्य सरकार म्हणून सरकार आहे ते, तुम्ही या गोष्टी बंद करू शकता.